सर अंडर 14चा आपण प्रेक्षणीय सामना आजच्या दिवसाला हा पहिला सुरू करतो. काल आपण एक ऑलरेडी सामना बघितलाय आणि सामना ते सुरू होतोय तो कुंभारवाडा टायटन्स विरुद्ध कुंभारवाडा पलटन्स अंडर 14. अपकमिंग यंगस्टर, उद्योन्मुख चेहरे, नवीन चेहरे या कुंभारवाड्याचे आणि त्याच्यामध्ये आपण बघतो फाईट ते सुरू होते. नाणेफेक जिंकले टायटन्सने, निर्णय घेतला गोलंदाजी करू 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते कुंभारवाडा पलटन या संघाला. सामना आपण सुरू करतोय. बॉल बॉय प्लीज जागेवर जा आपापल्या. चला बॉल बॉय आपापल्या जागेवर जा. सामना सुरू करतोय. ऐकूया आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आवाज आशिष तोरगेचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. आणि मॅचला होईल सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये. क्रिकेटच्या पटलावरती मी आशिष तोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय आणि जिथे मात्र पाहायला गेला तर पहिला बॉल डॉट बॉल येतोय. खूप चांगला फटका मिड विकेट झोन मध्ये आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर संघाचं खातं उघडलं जातं एका धावसंख्येने. याही वेळेस मात्र खूप चांगला बॉल अगदी गुडलँड स्पॉट वरती मात्र बॉल हाताळलाय नक्कीच आणि बॉल मात्र निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या बॉल वरती देखील हा डॉट बॉल पाहायला मिळाला. फुल टॉच होता आणि तिथे मात्र पहा लॉंग ऑन रिझन मध्ये थोडस फंगलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. नो प्लस 2 टोटल 2 धावा या बॉल वरती मात्र घेतल्या गेल्यात. प्लीज आपले एक्स्ट्रा प्लेयर असतील तर पाठवायचे जेणेकरून आम्हाला नावं समजतील. आणि आताची मॅच आपण पाहतोय अर्थातच कुंभारवाडा टायटन्स विरुद्ध कुंभारवाडा पलटन. टॉस जिंकला टायटन संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केले अर्थातच पलटन संघाला बॅटिंग करण्यासाठी. याही वेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल अगदी समोरच्या दिशेमध्ये खूप चांगला फटका आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली या बॉल वरती. आणि या सिंगलच्या मदतीने आणि आपण पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या याही वेळेस मात्र खूप चांगला बॉल. नावं सांगा यार.
चला एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक संपलंय आणि त्यानंतर धावसंख्या आपण अर्थातच पाहतोय पलटण संघाची 9 या आकड्यावरती. 9 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जमवण्याचा प्रयत्न पलटण संघाकडनं पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रणय, पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर मात्र टाकलेला हा बॉल होता. व्हाईट बॉलच्या स्वरूपात मात्र खातं उघडलं जातं या षटकाचं आणि या षटकाची सुरुवात अवंतर धावसंख्येने मात्र होते. हा देखील बॉल खूप चांगल्या पद्धतीने अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. धीम्या गतीने टाकलेला हा बॉल होता आणि जिथे मात्र पाहिलं गेलं तर बॅट्समनला वाटलं की हाही बॉल मात्र लेग स्टिकच्या बाहेर जातो त्यामुळे सोडून गेला, परंतु हा बॉल डॉट बॉल जरूर येतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर हा बॉल पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेंथ अगदी दिशेपासून कुठेतरी भरकटत चाललाय आणि अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ मात्र त्याला हाताळावी लागेल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धावफलकावरती नक्कीच ऍड केली जाईल. याही वेळेस मात्र पहा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. चार षटकांचा सामना असेल. पुढे टाकला होता ओव्हर पिच बॉल. आता मात्र कमबॅक जरूर केले या गोलंदाजाने. लोअर फुल टॉच होता. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. जिथे मात्र पाहायला गेलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये केस पंचांचा इशारा येतोय. चौकार आहे, 4 धावा आहे. चौकार आलाय. यावेळेस देखील खूप चांगला बॉल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक सिंगल मात्र धावफलकावरती ऍड केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावफलक अर्थातच 17 या आकड्यावरती. माफ करा, टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20-0. दोन षटक इथे समाप्त झाले आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 20-0. 20 धावा धावफलकावरती लागतात. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि जिथे मात्र डायरेक्ट हिट, परंतु अयशस्वी मात्र पाहायला मिळाला डायरेक्ट हिट. आणि जिथे मात्र बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळालं आणि या ठिकाणी चोरटी धाव घेण्यात नक्कीच यश आलं दोन्ही बॅटरला. आणि टीमची धावसंख्या 21 धावसंख्या धावफलकावरती लागतात आतापर्यंत. केपीएल मधली ही आपण पाहतोय एक एक्झिबिशन मॅच. कालच्या दिवसात देखील पहिली मॅच पाहिली, आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच आपण पाहतोय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर ओव्हरथ्रो इथे मात्र जरूर केला जातोय आणि आणखीन एक धाव मात्र धावफलकावरती ऍड केली जाते. आणि सिंगल डबलने धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलक पुढे सरसवते. 22 22 धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंतचा स्कोर आपण पाहतोय. खूप चांगला बॉल. टीमची धावसंख्या 23.
व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव 24 धावा. पुन्हा एकदा खराब लाईन व्हाईट बॉलचा इशारा. खूप चांगला फटका फेकून दिलाय डाऊन दी ग्राउंड षटकार. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 32 या खेळावरती 32. यावेळेस अंडरराईज खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डायरेक्ट हिट अगदी सातत्याने मात्र थोडीशी चुकी होते आणि अगदी एक्झिबिशन मॅच आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीची एक्झिबिशन मॅच आजच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच असेल आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये एक एक्झिबिशन मॅच खेळवली गेली. त्यानंतर आजच्या दिवसातली ही एक्झिबिशन मॅच टायटन्स विरुद्ध पल्टन्स या दोन संघांमधली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस खूप चांगला बॉल रिलीज केला जातोय. अगदी डॉट बॉल येतोय आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 33 धावा. शेवटचं षटक असेल. यावेळेस खूप चांगला ड्राइव्ह जरूर लगावला गेला आणि एक धाव कंप्लीट होते या बॉलवरती आणि एका धावेने धावफलक जाऊन पोचते अर्थातच 34. खूप चांगला यॉर्कर पाहायला मिळाला अगदी पुढे टाकला होता आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर चपळाईने ही धाव कंप्लीट केली गेली आहे. अगदी चिकी सिंगल्स या बॉल वरती मात्र पाहायला मिळाली आणि टीमची धावसंख्या अर्थातच 35 धावा 35. चला यानंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाऊया. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊया. कुंभारवाडा पॅन्थर्स विरुद्ध कुंभारवाडा ब्लास्टर्स या दोन संघांमधला हा टॉस मात्र नक्कीच यानंतरचा असेल. तर कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पॅन्थर्स कर्णधार आणि ब्लास्टर्स कर्णधार आपण जिथे कुठे असाल प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतरची मॅच तुमची आहे त्यामुळे आपण टॉस करून घेऊ नेक्स्ट मॅचचा. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर आपण अगदी कालच्या दिवसामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन 3 पर्व क्रमांक 3चा उद्घाटनीय सोहळा या दुर्गादेवी मैदानामध्ये संपन्न झाला. अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनीय सोहळा अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. 8 संघांनी मात्र या लीग मध्ये या कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये सहभाग घेतला. 8 संघ आहेत, 8 संघ मालक आहेत, 8 आयकॉन, 8 कॅप्टन्स आपण पाहायला मिळतात आणि उद्याचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये कुठल्या 2 टीम असतील ज्या फायनल मध्ये लढतील आणि कोणता संघ असेल या KPL मध्ये सीझन 3 मध्ये
कुठला संघ असेल चॅम्पियन संघ, कुठला संघ ठरेल विजेता संघ, हा येणारा काळच सांगून जाईल. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा कुंभारवाडा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 पर्व क्रमांक 3 या दुर्गादेवी मैदानामध्ये. तर चला फास्ट घ्या लगेच, विनंती करेन पलटण टीम्स. चला आपण टॉस घेऊया. चला कॅप्टन आलेत का? नेक्स्ट मॅच पॅन्थर्स ब्लास्टर पॅन्थर टीम कर्णधार, पॅन्थर्स टीम ओमकार मयेकर, पॅन्थर्स टीम से कर्णधार ओमकार मयेकर, पॅन्थर टीम से कर्णधार ओमकार जी मयेकर. आणि विरुद्ध टीम आपण पाहतोय ब्लास्टर, ब्लास्टर टीमचे कर्णधार अर्थातच मनोज चौरसिया. विनंती असेल चला नेक्स्ट मॅच अर्थातच कुंभारवाडा पॅन्थर्स विरुद्ध कुंभारवाडा ब्लास्टर्स, या दोन संघांमधली ही मॅच असेल. आणि संघ मालक आहेत अर्थातच कुंभारवाडा ब्लास्टर संघाचे जयवंत कोळेकर सर, आणि कुंभारवाडा पॅन्थर्सचे संघ मालक आहेत निलेश अगरवाल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. ओमकार मयेकर, आपण जिथे कुठे असाल टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच तुमची आहे, आपण टॉस करून घेऊया. ओमकार मयेकर, आपण आवाज ऐकत असाल तर टॉस साठी यायचंय, कारण नेक्स्ट मॅच आपली आहे, त्यामुळे टॉस साठी या लगेच. चला ओमकार, ओमकार मयेकर, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. ओमकार मयेकर, आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच ब्लास्टर विरुद्ध पॅन्थर्स या दोन संघांमधली ही मॅच असेल. तर ओमकार मयेकर, आपण कर्णधार आहात, आपण जिथे कुठे असाल टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच तुमची आहे, त्यामुळे टॉस साठी लगेचच या. एक्झिबिशन मॅच संपत आली आहे, त्यामुळे आपण टॉस करून घेऊया. लक्ष 42 धावांचं आहे या मॅच मध्ये, आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. आणि खूप चांगला फटका पुल केलाय. दोन चेंडू 4 धावा. खराब लाईन आणि लेन. ओमकार मयेकर, आपण जिथे कुठे असाल टॉस साठी या लगेच. कोणाचे असते घ्यायचं? चला या आपण टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. पॅन्थर्स विरुद्ध ब्लास्टर या दोन संघांमधला हा टॉस असेल. चला टॉस करून घेऊया. टॉस द्यायचंय.
चला नेक्स्ट मॅच विजय साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नेक्स्ट मॅचचा टॉस आणि नेक्स्ट मॅचचा टॉस अर्थातच कुंभारवाडा पॅन्थर्स विरुद्ध कुंभारवाडा ब्लास्टर या दोन संघांमधला हा टॉस करतोय. येस सर.
विजयासाठी 10 धावांची गरज. अकरा चेंडू 9 धावांची गरज असेल. 11 बॉल मध्ये 9. आता 8 बॉल 7 धावांची गरज. 10 बॉल 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावा.